सरकार विरोधातच आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून कामं होत नाहीत। शरद पवारांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांचा इशारा। पुण्यातील साखर संकुलात शरद पवार पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक। ऊसतोड कामगारांना 34% तर मुकादमाला 1% दरवाढ। पंकजा मुंडेंची माहिती। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारनं जरांगेंना शब्द दिला होता, मात्र तो शब्द पाळला नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवार यांची टीका। पायाला दुखापत तरीही जरांगेंचा दौरा सुरूच। तर मुंबईमध्ये आमच्या मुलांना त्रास दिला तर मंत्री आमदारांच्या घरासमोर जाऊन चपलेनं थोबाड फोडा। जरांगे आक्रमक। मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना मासिक मानधन आणि इतर सोयीसुविधा। अध्यक्ष भोसलेंना 4.5 लाख तर सदस्यांना 4 लाख मानधन मिळणार। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या। दिल्लीतील बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसनं मागवली यादी। सूत्रांची माहिती। महायुती समन्वय समितीची आज बैठक। मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावरती बैठकीचं आयोजन। आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार। आज रायगडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। रायगडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा। मात्र आंदोलनापूर्वीच 30 ते 32 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। अब्दुल सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर नागरिक आक्रमक। सिल्लोडच्या कसोद गावातील सत्तारांचे बोर्ड काढून फेकले। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतल्या जागांचा आज लिलाव। मुंकेमधील 4 जागांचा आज लिलाव होणार। अजित पवारांकडून पुणे मेट्रो कामाचा आढावा। तर कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। OnePlus कंपनी विरोधात मनसे आक्रमक। IVR मेन्यूमध्ये मराठी भाषेचा वापर नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी OnePlusचं शोरूम पाडलं बंद। गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम। सरकारनं लेखी आश्वासन दिल्यानंतरच संप मागे घेण्यात येणार। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती। तर आधी विनापरवानगी, मात्र आता परवानगी निशी फोन टॅप होतील। राऊतांसह खडसेंचा हल्लाबोल। शिवडी न्हावा शेवा सेतूवरती स्थानिकांना टोलमाफी करा। प्रकल्प पूर्ण होण्यात स्थानिकांचा मोलाचा हातभार। कामगार नेते महेंद्र घरत यांची सरकारकडे मागणी। नवी मुंबईच्या खारघर, तळोजा, उलवेमध्ये आज पाणी पुरवठा बंद। सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रावरती देखभाल दुरुस्तीचे काम होणार। आता ब्लड बँकेमध्ये भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही, केवळ प्रक्रिया शुल्क आकारलं जाणार। केंद्र सरकारचा निर्णय। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हनुमानगड सिंहाच्या मूर्तीची स्थापना। राजस्थानातील बन्सी पहारपूरमधील गुलाबी रंगाच्या दगडापासून मूर्तीची निर्मिती।